नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, सध्या आपण मगाशी एक व्हिडिओ बनवला होता की जे काही पोलीस भरती आहे रखडलेले आहे त्या संदर्भामध्ये जे काही मुंबईच्या रिक्त पदाच्या जे काही जागा आहेत ते माहिती अधिकारांमध्ये मागवण्यात आल्या होत्या। त्यावेळेस टोटल मुंबई पोलीस जे काही कॉन्स्टेबल आहे ते टोटल मुंबईमध्ये 28,000 हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, पोलीस शिपाई। परंतु तिथे 17,000 प्लस म्हणजेच 18,000च्या जवळजवळ आसपास हे सध्या कॉन्स्टेबल तिथे कार्यरत आहेत, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल हे तिथे काम करत आहेत असा आपण व्हिडिओ बनवला होता। आणि सध्या जी काही रिक्त कॉन्स्टेबलचे पद आहेत ते 12,000 पद आहेत। आपण हा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। त्याच्यानंतर बघा, सध्या आपण मगाशीच म्हटलं होतं किंवा ते आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातील आमदारांना व्हिजिट करा, भेटा, त्यांना पोलीस भरती विचारपूस करा किंवा वैवाड करा, वैवाड संदर्भात प्रश्न विचारा। तर सर्वात प्रथम जे काही पोलीस भरती विषयी एक लेटर बाहेर पडलेलं आहे ते म्हणजे बघा, जे काही बार्शी विधानसभेचे आमदार आहेत दिलीप सोपल साहेब, आणि दुसरं म्हणजे ते सोलापूर जिल्ह्याचे एकेकाळी पालकमंत्री होते। तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक त्यांचा लेटर पॅड जो काय असतो त्या लेटर पॅडवरती त्यांनी लिहून एक हे त्यांचं हे लेटर पॅड आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर त्यांनी याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता। तर त्यांनी हे त्यांना पत्र लिहिलं आहे की जे काही 2024-25 जी पोलीस भरती आहे 2025 महिना अखेरपर्यंत जितके काही रिक्त जागा आहेत त्या भरून घ्या, आणि तुम्ही जे काही आश्वासन दिलं होतं की बाबा जी काही मुलांची वयवाढ झालेली आहे त्यांना काही तांत्रिक बाबीमुळे आता या मुलांना संधी देण्यात येणार नाही, किंवा आता ही पोलीस भरती निम्म्यात आलेली आहे, यापुढे आता आपल्याला म्हणजे ही जी काही मागची पोलीस भरती होती पावसाळ्यामध्ये सुरू झाली आणि मुलांनी आंदोलनाचा बडगा उचलल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुण्यात आंदोलन झालं। पुण्यानंतर लगेच मुंबईच्या आझाद मैदानावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा तेथील मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढलं, तर आपण त्याला जी आर म्हणू शकत नाही, परिपत्रक म्हणू शकतो। परिपत्रक काढलं की बाबा आम्हाला आता ही जी काही पोलीस भरती आहे ती निम्म्या टप्प्यावर आलेली आहे, त्यामुळे आम्हाला आता तांत्रिक बाबीमुळे आम्ही ही पोलीस भरती रोखू शकणार नाही। त्यामुळे जी काही येणारी आगामी पोलीस भरती आहे ज्याचं वय 2023 मध्ये संपलेलं आहे त्या मुलांना आम्ही जे आगामी पोलीस भरती आहे त्या मुलांना आम्ही एक संधी देऊ असं परिपत्रक दिल्यानंतर मुंबई आझाद मैदानावरती जे काही मुलं आंदोलनासाठी बसले होते त्यांनी ते उपोषण सोडलं। परंतु आता जे काही सोडलं आणि ते आश्वासन त्यांनी घेऊन परत आले, परंतु आतापर्यंत कुठल्याही पोलीस भरतीची हालचाल किंवा वैवाड संदर्भात कोणतंही परिपत्रक जी आर आलं नाही। त्यामुळे दिलीप सोपल साहेबांचं जे काही आमदार आहेत त्यांचं सर्वात प्रथम आभार व्यक्त करूया, आणि सर्वांनी आपापल्या जिल्ह्यातील जे काही आमदार आहेत त्या आमदारांना भेटून तुम्ही सुद्धा त्यांना फोन कॉल करू शकता, किंवा तुम्ही फडणवीस साहेबांबरोबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या कानावरती घालू शकता। इतकंच तुम्ही प्रत्येक आपापल्या जिल्ह्यातील आमदारांना करा, जेणेकरून गेल्या वेळेस बघा सर्वांनी असं दिवसा जितके आपल्या 288 जे काही आमदार आहेत कमीत कमी 200 तरी आमदारांना गेल्या वेळेस पत्रव्यवहार त्यांचं जे काही लेटर पॅड असतं आमदारांचं ते लेटर पॅडवरती लिहून इतके लेटर पॅड फडणवीस साहेबांजवळ गेलते। त्यावेळेस फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं पोलीस भरतीचं, नाहीतर गेल्या वेळेसची सुद्धा पोलीस भरती ही लेट झाली असती, गडबड घाईत केली आणि ती पावसाळ्यात भरती काढली। तसंच याप्रमाणे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्थानिक आमदारांना भेटून करून त्यांच्या लेटर पॅडवरती लिहून त्यांना फॅक्स करतात ते लोक। तर तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक आमदारांना जसं गेल्या वेळेस वातावरण पोलीस भरतीचं झालं त्याप्रमाणे करायचं आहे। कारण का सध्या बघा जी काही पोलीस भरती आहे आता सध्या चालू आहे मार्च, आता एप्रिल तर सुरू होणार आहे, एप्रिल मे जून आपल्यामध्ये एप्रिल आणि मे उन्हाळा असतो, त्यानंतर जून जुलै पासून पाऊस सुरू होतो। महत्वाचं म्हणजे बघा जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, मग ऑगस्ट वगैरे थोडा कमी असतो, सप्टेंबर कमी असतो। तरी पण पोलीस भरती ही गेल्या वेळेसारखी कधी पण पाऊस मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काय सांगता येत नाही, कमी जास्त होऊ शकतो। त्यामुळे आता जर आपण हालचाली सुरू केल्या तर ही भरती ग्राउंड याला
ही पावसाळा उजळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आतापासूनच जे काही तुमचे स्थानिक आमदार आहेत त्यांना तुम्ही पत्रव्यवहार करा. आपण तर करतच आहोत. जितक्या आमदारांचे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना सुद्धा मी फोन कॉल सारखं करतोय. परंतु काय त्यांचे पीए, ठीक आहे आम्ही सांगू साहेबांना, मग तुमचा निरोप कळवा किंवा तुम्ही तुमचा मुद्दा काय आहे आम्ही लिहून घेतोय, तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा, असं सध्या तर चालू आहे. मी बऱ्याच आमदारांना फोन लावला, परंतु त्यांचं जे काही पीए आहेत ते फोन उचलत आहेत मित्रांनो. तरी पण मी त्यांच्याजवळ मेसेज सोडत आहे की वयवाढ आणि लवकर पोलीस भरती काढण्यासंदर्भात. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करू शकता. तर इतकाच व्हिडिओ होता. नक्कीच दुसरी काही बातमी असेल तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती सदा अपडेट राहा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात जो काही बेल आयकॉन आहे तो ऑन करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल मित्रांनो.